नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अन्नपूर्णा आजी भरभरून असं कौतुक करत असतात कमळीचं. तारा, आज इतका अभिमान वाटतोय ना माझ्या कमळीबद्दल, तुला काय सांगू आणि किती सांगू असं झालंय बघ. तारा, काय धाडस दाखवलं ग पोरीने, खरंच कौतुक करावं ना तेवढं थोडंही बघ या कमळीचं. तारा म्हणतात, हो ताई, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, जीव वाचवलाय यापेक्षा काय पाहिजे अजून. हे सगळं कौतुक अन्नपूर्णा आजी अनिकाच्या समोर करत असतात. अनिकाला अजूनच जलस फील होत असतं. अन्नपूर्णा आजी आता आनंद अश्रू आलेले असतात, स्वतःला सावरतात आणि म्हणतात, नयनतारा तुला सांगू का, माझ्या दोन्ही नातींनी सुद्धा इतकी कमाल करून दाखवली ना. एकीने बक्षीस मिळवलंय, पहिला नंबर पटकवलाय माझ्या अनिकानं, एकीने एक आयुष्य वाचवलं, माझा ऊर आहे ना असं अभिमानाने भरून आलाय बघा. खरंच कौतुक करावं तेवढं थोडे, माझ्या नाती म्हणून नाही पण खरंच कौतुकाच्याच आहात तुम्ही. अन्नपूर्णा आजी भरभरून असं कौतुक करत असतात. म्हणते, आजी आज जर मी हे केलं नसतं ना तर आयुष्यभर माझ्या मनात खंत राहिली असती. तारा म्हणते, सगळं काही ठीक आहे, पण कसं आहे ना, आता परिस्थितीमुळे त्याची शक्ती म्हणजे शिकण्याची जी इच्छा पाहिजे ना ती नाहीच आहे. त्याला असं वाटतच नाही, त्याच्यात उमेदच राहिलेली नाहीये की आपण शिकावं. ऋषी म्हणतो, नाही गाई तसं नाहीये ऋषी, मी त्याला नाव ठेवत नाहीये किंवा दोष देत नाही, पण परिस्थिती येणार आहे त्यामुळे कदाचित त्याला असं बोर झालं असेल असं मी म्हणतीये. तारा म्हणते, मला काय वाटतं माहिती का अन्नपूर्णाताई, अशा मुलांना पुढे शिकण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी आपण मदत करायला हवी आहे. त्यांच्याकडे शिकण्याची उमेद असती ना, मग आपण त्यांना मदत केली तर ती पूर्ण होईल ना. पैशाअभावी त्यांचं शिक्षण थांबलेलं असतं. आपण जर त्यांना मदत केली थोडी थोडी करून तर त्यांचे शिक्षणही पूर्ण होणार, स्वप्नही पूर्ण होतील आणि कोणाला तरी हातभार लावल्याचं आपल्याला समाधानही मिळेल. कसं वाटतंय अन्नपूर्णा आजी? अन्नपूर्णा आजी म्हणतात, हो नयनतारा, अगदी बरोबर बोलतीये, तू जे म्हणतीये ना ते मला खरंच पटतंय बरं. तारा म्हणते, माझं असं म्हणणं आहे की म्हणजे ताई, तुमची काही हरकत नसेल तर, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर शंभूच्या पुढच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी मी घेते. काय असेल ते सगळं शिक्षण मी त्याचं तर करायला तयार आहे. नयनताराचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. कमळीला, निंगीला, बंड्याला इतकं मोठं मन आहे मॅडमचं. पूर्ण आजी म्हणतात, मी कशी हरकत घेणार नयनतारा, एवढा चांगला विचार आहे तुझा आणि त्याला माझी कशी हरकत असणार आहे. खूप छान वाटलं नयनतारा, तू असा विचार केला त्याबद्दल खरंच थँक्यू. म्हणते, नयनतारा मॅडम खरंच थँक्यू, तुम्ही खूप मोठी गोष्ट अशी बोललात बघा. ऋषी म्हणतो, एक मिनिट, तुम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त करायच्या आधी माझं असं म्हणणं आहे, एकदा शंभूशी बोलूया. कसं आहे ना आई, म्हणजे तू गैरसमज करू नको, फार स्वाभिमानी मुलगा आहे तो, त्याला अशी पटकन कोणी मदत केलेली आवडणार नाहीये, स्वतःच्या कष्टाने त्याला काहीतरी करायचंय. हे बघ कृषी, त्याच्याशी बोल, त्याला हवं असेल तर आपण करूया, जबरदस्ती नाहीये आणि त्याच्या मनाच्या विरुद्ध किंवा त्याला आवडणार नाही असं तर अजिबात आपल्याला करायचं नाहीये. आणि कसं आहे ना ऋषी, तुला माहितीये, आपण जरी त्याचं शिक्षण करत असलो तरी त्याचं काम, त्याचं दुकान ते सोडायचं नाहीये, त्याने त्याचं कर्तव्य पार पाडतच राहायचंय. आपण फक्त त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची. त्याचं कर्तव्य, त्याची जी भूमिका आहे आई वडिलांच्या बद्दल ती तशीच राहिली पाहिजे. तिथे आपण मदत नाही करणार आहोत, आपण फक्त शिक्षणासाठी मदत करणार आहोत. कारण कुठलंही काम छोटं मोठं असं अजिबात नसतं. काम करणं महत्वाचं असतं. काम कोणतंच लहान किंवा मोठं नसतं, काम केलं ना ते महत्वाचं असतं. बरोबर आहे ना? पूर्ण आजी म्हणतात, नको तेवढा ताण त्याने स्वतःच्या मनाला करून घेतला, मग त्याने बघ की असा विचार केला त्याच्यातून आणि समोर काय आलं. अन्नपूर्णा आजी म्हणतात, असू दे, जे व्हायचं होतं झालं, नको वाईट व्हायला, ते घडलंच नाही, चांगलीच गोष्ट घडली ना, असू द्या, त्यातून काहीतरी चांगलं घडलं म्हणायला हरकत नाही. पूर्ण आजी म्हणतात, शेवटी काय, कमळीच्या आणि ऋषीच्या प्रयत्नाने सगळं काही चांगलं झालंय ना, हीच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पूर्ण आजी म्हणतात, माझं एक सेमिनार आहे बडोद्याला आणि आठवडाभर मी इथे नसणार आहे बरं, आठवडाभर मी बडोद्यालाच असणार आहे. सगळ्यांना सांगते, आजोबांची तुम्ही नीट काळजी घ्यायची बरं, मी नसल्यावर आजोबांना अजिबात गैरसोय झाली नाही पाहिजे. म्हणते आजी, चालतंय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. म्हणते आजी, तुझा डोंट वरी, आम्ही दोघी आहोत ना, आम्ही सगळं मॅनेज करू. नयनतारा आता येते अशी सगळ्यांना म्हणते आणि नयनतारा आता निघालेली असते. आता मात्र अनिका घरी आलेली असते आणि घरी आल्यावर परत तिच्या अंगामध्ये ती राक्षसी संचारलेली असते. केस अशी सगळे विचकून टाकलेले असतात, आरडाओरडा, ते सगळं सामान फेकणं, तनतन करणं, वस्तू आहे इकडून तिकडे फेकणं, बडबड करणं, आरडाओरडा करणं, सगळ्या गोष्टी अनिका परत करायला लागलेली असते. ज्या ती विसरलेल्या असती त्या परत सुरू करते, कारण तिला आता भयंकर अशी चीड आलेली असते कमळीच्या विषयी. ट्रॉफी घेते आणि टाकून द्यायला लागते. ही ट्रॉफी काहीच कामाची नाहीये. तेवढ्यात कामिनी ए करत आली, ती फेकू नको ट्रॉफी. अनिका, काय करतेस अनिका, तुला तरी कळतंय का? त्या कमळीवरचा, गावच्या वरचा राग म्हणून घरातल्या वस्तू फेकायला लागली, वाटेल ते वागायला लागली. अनिका का अशी बिंडोक सारखी वागती ग? जरा शांत डोक्याने विचार कर ना. कामिनी आता अनिकाला शांत करण्याचा प्रयत्न करते, अगदी नेहमीप्रमाणे. कामिनी म्हणते, बक्षीस मिळवलंय की त्याची किंमतच राहिली नाही आता, फक्त स्टेज पुरतीच किंमत होती का? वेडीच काय ग अनिका? कामिनी अनिकाच्या जवळ बसलेली असते. काय ग, तुझा प्लॅन फसला ना?
फार म्हणत होती की हे करेन ते करेन, आणि काय तर शेवटी प्लॅन फसलाच. पडलीस ना तोंडावर अनिका. एकदा म्हणून राहत नाही, 1000 वेळा म्हणत असते फसला प्लॅन फसला प्लॅन. या अनिकाला अजून इरिटेट करत असते. तरी कळतंय का ग, आता पटतंय का तुला? या टीमची मी आणि मीच फक्त कॅप्टन असू शकते, ऐरं गेरं कुणी नसू शकतं. आता चिडलेली असते आणि जोरात म्हणते, ग्रॅनी आजी शटापा, एकही शब्द बोलायचं नाही. शटापा. आता कामिनी ही तेवढ्याच रागाने तिच्याकडे बघते, पण अनिकाने तोंडावर बोट ठेवलेलं असतं, एकही शब्द बोलायचं नाही. शटाप. उठते आणि लगेच थोडीशी लांब येऊन आता चिडचिड करायला लागते. कसला फसला ग प्लॅन? काही फसला बिसलेला नाहीये. कॉम्पिटिशन मी जिंकलीये, त्यामुळे मी हरले विरलेले कुठेच नाही. अशी काय तिला अद्दल घडवणार आहे, अशी काय अद्दल घडवणार आहे की ती आयुष्यभर लक्षात राहील त्या कमळे टमळीच्या. के चान्सेस मिळणार आहे तिला इमोशनली हर्ट करायला, तिला मागे खेचायला, तिला माणूस म्हणून ती कुठे कमी पडते हे दाखवायला. तू बघ आता माझ्या पद्धतीने प्रत्येक वेळेला तिला कसं मागं खेचते ना, बघतच राहा. फार शाणी समजते ना स्वतःला ती कमळी टमळी. आता ही अनिका गोड बोलून तिला कशी कमी लेखते ना, बघतच राहा. त्या स्टेप आखीन ना की बघ ती विचारच करत राहील, फक्त बाहेर चढेल चढेल चढेल, पण शेवटापर्यंत काय पोहोचणार नाही. मी आता उठलेली असते रागाने आणि अनिकाला म्हणते, काय गये ए, तुला विचारते मी, काय करणार आहेस आता? काय करणार आहे परत तोंडावर पडायला का? अनिका, तुला हवं ते कर, हवं तसं वाग. जेव्हा त्या कमळीला तोंड घशी पाडशील ना, तेव्हा मी मानेल की तू जिंकलीयस म्हणून. सुद्धा काहीतरी चीज आहे, तेव्हा मी खरंच मानेला. या असल्या ट्रॉफ्या फिफ्या जिंकून काही सिद्ध होत नाही. 56 ट्रॉफ्या आणल्यात आणि जोरात अशी बेडवरती ट्रॉफी फेकून देते आणि कामिनी आता रागारागाने निघून जाते. आणि का म्हणते, ग्रॅनी आजी डेअर यू. रागाने तिच्या अंगावर धावून जाते, तोपर्यंत कामिनी निघून गेलेली असते. एकाला भयंकर असा राग चीड संताप आलेला असतो की ही कमळीच नेहमी का जिंकते, हरून सुद्धा जिंकली ती. त्या गोष्टीचं खूप खूप वाईट वाटलेलं असतं अनिकाला, आणि म्हणूनच घरी जाऊन तिने अगदी तंतन तंतन केलेली असते. कमळी आता इकडे शंभूच्या दुकानात बसलेली असते आणि बूट पॉलिश करत असते. तिचे मित्रमैत्रिणी सुद्धा आलेली असतात. कमळी शंभूच्या यायच्या आधीच दुकान उघडून बसलेली असते शंभूच्या आईसोबत आणि बूट पॉलिश करत असते. तेवढ्या शंभू येतो. काय करते कमळी तू? अरे एकच नंबर, मला पण यायला लागले की बूट कसं पॉलिश करायचं, बघ की कसं केलाय चकाचक. सुद्धा असतो कमळी सोबत. आता लगेच शंभू तिच्या हातून तो बूट घेतो. कमळी, सोड, तू काय करतेस, तुझं तुला तरी कळतंय का? शंभूची आई म्हणते, शंभू सकाळीच येऊन बसली दुकानात आणि बूट पॉलिश करायला शिकायचं असं सांगितलंय तिने, आणि बघ की करायला पण शिकली ती. मुलीचं जिद्दीचं कौतुक करायला तेवढं कमी आहे बघ, गोड पोरगी आहे. म्हणतो, कमळी तू मला लाजवतीये. कमळी म्हणते, मी कुठे लाजवतीये, मी काम शिकतीये. त्या कामाची जबाबदारी घेता येते ना, ती हलकं किंवा कमीपणाचं नसतं. काम ते काम असतं, छोटं मोठं असं कधीच काही नसतं. म्हणतो, मी आता बाबांचं दुकान पण सांभाळणार आणि त्यांची पण काळजी घेणार आहे. म्हणतो, डोंट वरी शंभू, काही स्पेशालिस्ट डॉक्टरांशी बोलणं झालंय, बाबांची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू होईल आणि ते लवकरात लवकर बरे होतील. अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तुझी आई म्हणते, कमळीसारखी मुलगी सगळ्या आयांना मिळो. आता एक मुलगा असतो चष्मीस, तो म्हणतो, कमळीसारखी मुलगी खरंच सगळ्यांना मिळो, आणि कमळीकडे अगदी एकटक बघत असतो. ती मात्र कमळीकडे बघत असतो, त्याची नजर काय कमळीवरनं इकडे तिकडे हटत नसते, सारखा कमळीकडे बघत असतो आणि कमळीचं कौतुकच सगळ्यांच्या तोंडून तो ऐकत असतो. आता साधनाला कमळीने काय केलं ते कळालेलं असतं, त्यामुळे ती खूप खुश असते आणि देवी आईचे आभार मानत असते. आई, माझ्या कमळीला हुशार तर तू बनवलं, पण मनाने पण लई सुंदर केलंय देवी आई, सगळी काही तुझीच कृपा आहे बघ. गौरी आता भरभरून असे देवी आईचे आभार मानत असते. शक्य होतं ते माझ्या कमळीने करून दाखवलं, खरंच देवी आई तुझीच कृपा आहे ग. ती सुद्धा शंकेची पाल चुकचुकत राहते ग. सगळं चांगलं दिसलं तरी कुठेतरी काहीतरी भीती वाटतेच ग देवी आई. काही कर आणि माझ्या कमळीचं रक्षण कर, तिला मात्र सुखात ठेव देवी आई. ही गौरी आता एक आई म्हणून सारखी देवी आईला माझ्या कमळीला सुखात ठेवायची विनंती करत असते. कमळीला काही होणार तर नाही ना ग देवी आई, पाठीशी नेहमी उभी राहा आणि तिचं रक्षण कर. आता कमळी तिच्या बेडरूम मध्ये अभ्यास करत बसलेली असते. तेवढ्यात काय राजन येतात आणि कमळीच्या जवळ बसतात. आता राजन कमळीजवळ बसलेले असतात आणि कमळीचं कौतुक करत असतात. आज स्पर्धेमध्ये तू जे काही केलंय ना शंभूसाठी, त्यानंतर तुझ्याशिवाय दुसरा विनर मला दिसतच नव्हता कमळी. तू आणि तूच विनर झाली असंच मला वाटत होतं. म्हणतात, कमळी माझी मोठी मुलगी होऊ तुझ्यासारखी असेल ना ग, कारण तू इतकी गुणी आहेस, इतका कौतुक करावं ना तेवढं कमी पडतं बघ. असं कसं इतकी समजदार या वयात, खरंच मला सुद्धा विचार पडतो कमळी. ते म्हणते, तुमची धाकटी लेक सुद्धा सुधारायला लागलीये ना. म्हणतात, मोठ्या मुलीबद्दल सांगतोय आणि तू मला लहान मुलीबद्दल सांगतेय का माझ्या? काय कमळी, विषय बदलतीयस होय? म्हणते, मी काय म्हणतेय राजन काका, आता अन्नपूर्णा आजी बऱ्या झाल्या, सुधारल्यात आणि सगळं काही त्या हँडल पण करायला लागल्या. आता मला असं वाटतं की आपलं जे सत्य आहे ते त्यांना सांगायला हवंय. त्यांच्यापासून आता काही लपवण्यात पॉइंट नाहीये. म्हणतात, मला माहितीये खोटं बोललेलं, गोष्टी लपवलेलं तुलाही आवडत नाही आणि आईला सुद्धा आवडत नाही. आई एकदा सेमिनारवरनं वापस आली की मग काय ते आपण सगळं तिला खरं खरं सांगून टाकूया कमळी. राजन म्हणतात, हो आपण नक्की सांगूया. कमळी म्हणते, चालतंय, आजी आल्या की आपण सांगूया.
राजनला काहीतरी काम आठवतं. राजन म्हणतात, कमळी मी आलोच, जरा तेवढं काम करू. कमळी म्हणते, होय. राजन उठून गेलेले असतात. कमळी म्हणते, चला एकदा खोटेपणाचं ओझं माझ्या डोक्यावरून उतरलं की मी निवांत झालो बघा. ऋषी त्याच्या बेडरूम मध्ये असतो, निवांत बेडवर असा पसरलेला असतो आणि म्हणतो, कमळी तुझ्यासारखी गोड मुलगी माझ्या आयुष्यात येईल आणि तिच्या बरोबर असा काही जोडला जाईल की इतका अट्रॅक्ट होईल असा विचार सुद्धा केला नव्हता. तुझे विचार, तुझी पर्सनॅलिटी, तुझं बोलणं, तुझं सगळ्यांना ते स्वतःमध्ये सामावून घेणं, खरंच कमळी तू कशी आहेस ग. अशी म्हणतात, कधी कधी असं वाटतं की तुला माझ्या समोर असं बसवावं आणि मनातलं सगळं घडा 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 असं बोलून टाकावं की मन मोकळं करून टाकावं. कमळी तुझ्याबद्दल मला नेमकी काय आणि किती किती वाटतं. ऋषी आता हळूहळू कमळीकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेला असतो, तिच्याबद्दलच सारखा विचार करत असतो. ऋषी आता डोळे मिटतो आणि म्हणतो, ज्या व्यक्तीचा लाईफ पार्टनर म्हणून विचार करतोय ना कमळी, ती तू आहेस. फक्त आणि फक्त कमळी तूच आहे माझी लाईफ पार्टनर. ऋषी आता स्वतःशीच बोलत असतो. ऋषी हे छान छान गोड गोड बोलत असतो, तेवढ्यात त्याचंच मन त्याच्याच समोर येऊन बसलेलं असतं. ऋषी सर, कमळीवर प्रेम करता की नाही? नाही नाही, माझ्या मनात तसं काही नाही या, उगाच माझ्या मनात काही भरवायला जाऊ नका. त्याच मन त्याला म्हणतं, ऋषी बाबा माझ्याशीच खोटं बोलताय का? मला माहिती की तुमच्या मनात नेमकी काय चाललंय आणि कमळीविषयी काय चाललंय स्पेशली हे चांगलंच ठाऊक आहे बरं मला. काही दिवस व्यवस्थित ऑब्झर्व करतोय मी. कमळीला बघितलं ना की तुझं काहीतरी होऊन जातं रे बाबा. तुझ्या डोळ्यात चमक येते, कमळीशी बोलावं असं वाटतं, तिच्या बरोबरच वेळ घालवावा असं वाटतं. हो ना रे ऋषी बाबा. ऋषीच्या मनात जे काही घालमेल उलघाल चाललेली असते कमळीविषयी, कळत असते किंवा नकळत असते, ते सगळं काही त्याचंच मन त्याच्या समोर आलेलं असतं आणि प्रत्येक गोष्टीचा उलगाडा करून त्याला सांगत असतं की असं असं तुला होतंय कमळीबद्दल, असं असं तुला वाटतंय, ही भावना आहे कमळीबद्दल, तू ते एक्सेप्ट का करत नाहीये ऋषी. म्हणतो म्हणजे त्याचं मन त्याच्याशी म्हणतं, बोलत असतं, काय रे हे सगळं काही स्वतःपासून लपवतोय की जगापासून? नक्की कुणापासून लपवण्याचा प्रयत्न करतोय की तू कमळीवर प्रेम करतो आणि कमळीशिवाय तू राहू शकत नाहीये? ऋषी आता तरी खरं बोल आणि माझ्याशी तरी खरं बोल रे. आता मात्र कुठे जाऊन ऋषी म्हटलेलं असतं की खरंय, हो मला ती आवडते आणि मी तिच्यावर प्रेमही करायला लागलोय. ऋषी म्हणतो, मला चांगलंच माहिती हे टेम्पररी अट्रॅक्शन नाहीये, हे प्रेम खरंय. लाईफ पार्टनर च्या दृष्टीनेच मी तिच्या बरोबर अट्रॅक्ट होतोय किंवा तिच्याकडे खेचला जातोय आणि हे प्रेम ते टेम्पररी प्रेम नाहीये हे मला चांगलंच कळतंय. अरे हो ना, मग तुझ्या मनात काय आहे नेमकी तिच्यापर्यंत पोहोचव की तुझ्या मनातली भावना. सगळं मला कळतंय रे, सांगावं बिंगावं, पण कसं आहे ना, कमळीसाठी फक्त आणि फक्त शिक्षण महत्वाचं आहे सध्या तरी. शिक्षणा व्यतिरिक्त कोणताच विचार तिच्या मनात नकोय. ऋषी म्हणतो, ठीक आहे अभ्यास वगैरे महत्वाचा आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण इन फ्युचर पुढे जाऊन तर जोडीदार तिला म्हणजे आवश्यकच आहे. कसा असावा याचा विचार, याची कल्पना तिच्या मनात कुठेतरी असेलच ना. मग तो जोडीदार नक्की कसा असावा हे जाणून घ्यायचंय का? तिच्या मनात काय आहे, ती कसा विचार करते, तिला कोण हवंय, कसं हवंय नाहीच कळते मला काही. अगदी माझा गोंधळ उडून जातो मग हा विचार करायला लागल्यावर. ऋषीचं मन ऋषीला म्हणतं, ऋषी तुला सगळेच एवढे प्रश्न पडलेत, एवढ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत, मग एक काम कर की कमळीसोबत हळूहळू वेळ घालव आणि एक एक प्रश्नांची उत्तर तिच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न कर की. हळूहळू सगळंच तुला उलगडून जाईल. जे तुझ्या मनात गोंधळ चाललाय, तिला कोण हवंय, कसं हवंय, तिचे विचार काय, तू बोलण्याचा प्रयत्न कर, सगळं काही प्रश्न सुटतील की. तो नक्कीच, मी तिला सांगू शकत नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो, पण तिच्या मनात नेमकी काय चाललंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न तर मी नक्कीच करणार. आता स्वतःला स्वतःने वचन दिलेलं असतं की हो मी नक्कीच तिच्या मनात काय चाललंय ते बघणार. दुसऱ्या दिवशी फ्रेश अशी सुरुवात झालेली असते. कमळी आता सगळ्यांना या या इकडे म्हणून बोलवत असते, सगळ्यांना जमा करते. म्हणते, हा बॉक्स कसला आहे ग कमळे? अगं हा बॉक्स डोनेशन बॉक्स आहे. हा आपल्या कॉलेजमध्ये खाण्यापिण्यासाठी, चहा पाण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी खूप सारा पैसा खर्च करतो, त्याचा आपण हिशोबही लावत नाही. थोडं आपल्याला वाटतील तेवढे डोनेशन बॉक्स मध्ये पैसे टाकले, किती पैसे जमा होतील या बॉक्स मध्ये जरा विचार केलाय का? त्याच गोष्टींचा खर्च या डोनेशन बॉक्स मधून तर नक्कीच निघणार आणि वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा कॉलेजमध्ये होत असतात, त्याचाही खर्च बऱ्यापैकी याच्यातून निघेल. मग कसं आहे ना, डोनेशन बॉक्स भरवणं आपली जबाबदारी आहे. म्हणते, वाव अमेझिंग आयडिया कमळी, वंडरफुल, नाईस आयडिया. आणि का असं काय कौतुक करत असते, मनातून असं वाटत असते की कमळीच्या एक थोबाडीत देऊ की काय, आणि तोंडावर असलं काय कौतुक करते ही अनिका. लगेच या डोनेशनची सुरुवात अनिकानेच केलेली असते, माझ्यापासून सुरुवात करायची. का लगेच 500 रुपीज देऊन टाकते, माझ्याकडनं डोनेशनची सुरुवात बाई कमळी. मुलगा असतो तो भरपूर पैसे असतात, म्हणजे जेवढे पैसे महिन्याभराच्या खर्चाला लागतील तेवढे त्या बॉक्समध्ये टाकायला लागतो. कमळी म्हणते, एवढे नको टाकू, महिन्याभराच्या खर्चासाठी सुद्धा लागणार ना, अगदी थोडेसे टाक. हो मुलगा अनिकाला म्हणतो, एक्सक्यूज मी ताई. अनिका म्हणते, हा मला ताई म्हणाला? तो कमळीच्या समोर येऊन उभा राहतो, अगदी मी सगळं काही मॅनेज करेल, डोंट वरी. मुलगा असतो ना तो कमळीला म्हणतो, तुझे काम करते ना कमळी ते फार ग्रेट या, प्राऊड ऑफ यू कमळी. आणि एक फूल असतं ते कमळीच्या हातात देत असतो तो.
कमळीला फूल द्यायला लागलेलं असतो. निंगी जोरात म्हणते लोटस, तो लगेच सनफ्लावर असं म्हणतो आणि निंगीच्या हातात फूल देऊन पळत गेलेला असतो. तर त्याच्यावर हसायला लागलेले असतात. वेडाचे हा आता तोंड वाकडं करत असते या कमळीवर. आणि का आता त्या जो मुलगा पळून गेलेला असतो डोनेशन देऊन त्याच्याजवळ येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते काय रे सगळी पॉकेट मनी डोनेट करून टाकली, वेडायच काय रे? अरे ती जे काही बोलत होती ना मनापासून ते पटलंय रे मला आणि म्हणून मी सगळे पैसे देऊन टाकले. ऍक्च्युली आपलं कर्तव्य आहे ते आपण असं केलंच पाहिजे, हो की नाही? आणि का जे काही करते ना ते किती छान करते ना. मला आवडतं बरं कमळीचं सगळं वाग, खूप छान आहे, खूप सुंदर आहे. त्याच्या लक्षात येतं की हा कमळीच्या मागे अगदी वेडा झालाय आणि का आता हसत असते आणि तिच्या डोक्यात काहीतरी ड्रामाच चाललेला असतो. पण ते माहिती मला कमळी तुला आवडते, पण तुला माहितीये का कमळीला सुद्धा तू आवडतोस. आणि का आता हे मुद्दाम केलेलं असतं, त्याला सांगितलेलं असतं की कमळीला तू आवडतो. तो म्हणतो व्हॉट, हो आवडतो तुला, तू आवडतो रे तिला, मी कोण आहे तिची सिस्टर, मला सगळं माहिती आहे. तूच विचार कर कॉलेजमध्ये इतके सारे मुलं आहेत तरी पण ती तुलाच अट्रॅक्ट होते, तुलाच बघते, तुलाच बघून बोलते आणि काय असेल तर तुझ्याकडेच सगळं काही शेअर करते, हो की नाही? जर ऑब्झर्वेशन कर आणि तुला सांगण्याचा प्रयत्न करते किती प्रत्येक वेळेला, हो की नाही? म्हणजे कमळीला तू आवडतो लक्षात येतंय का तुझ्या? काय लाजलाय, वा वा वा. काय म्हणते त्याला, तुला एवढी आवडते कमळी तर तिला डायरेक्ट प्रपोज करणार आहे, सांगून टाक की तू मला आवडते कमळी. माझं असं म्हणणं आहे बाबा, प्रेम लपवायचं नसतं, डायरेक्ट प्रपोज करून टाकायचं असतं. तो अगं आणि का ती कॉलेजची जीएस आहे असं कसं? अरे मग काय होतं, असं करायचं नाही, स्वतःला कमी लेखायचं नाही. किती चांगले कपडे घातले, किती हुशार आहेस तू, एवढा चांगला दिसतो, तुला का म्हणून ना बोलेल रे ती? मला माहिती तुला हो आणि होच म्हणणार आहे ती. खरंच कमळी हो म्हणे? अरे मग मला गॅरंटी ती हो म्हणणार. काय म्हणते, स्टॅम्प पेपरवर साईन करून देऊ का, म्हणजे लक्षात येईल की कमळी होच तुला म्हणणार आहे? एकदा सांगून कळत नाही का रे? मला कळतं आणि मी जो विचार करते ते कधीच रॉंग नसतो, अगदी पॉझिटिव्ह असतो आणि परफेक्ट मी बरोबर विचार केलेला असतो. तू तिला प्रपोज तर कर रे, लगेच तुला रिझल्ट कळेल बघ. असं आहे ना, ती फेमस आहे, ती जीएस आहे. आपल्या कॉलेजमध्ये खूप मुलं आहेत, कोणी जर तुझ्या आधी तिला प्रपोज केलं तर बघ बाबा तुझा चान्स जाणार. हो हो बरोबर बोलती. आणि का दे बाबा तुझ्या आधी कोणाला तरी हो म्हणू दे, विचारू दे, तिने एकदा हो म्हणून टाकलं की झालं, संपलं सगळं. मग काय तू बस असाच विचार करत नाही नाही. आणि का असं नाही, मला तिला सांगायचंय. मग कधी, कोणीतरी तिला प्रपोज केल्यावर? जा की कसली वाट बघतोय, विचार तिला, फटकन विचारून टाक. पाहिजे असेल तर मी तुला मदत करायला तयार या. ती नाहीस रे, कमळी लोटस, लोटस कमळी, कमळी लोटस. आणि आता त्या लोटसला अगदीच लोटस केलेलं असतं आणि पाडलेला असतो अगदी आडवा, की कमळीला जाऊन म्हणस की तू मला आवडते. आता मात्र लोटसचा चांगलाच तमाशा होणार आणि अनिकाला हे बघायला मज्जा वाटणार आणि याने कमळीला प्रपोज केलं की कमळीचा सुद्धा तमाशा होणार. अनिकाने मुद्दाम सगळा काही डाव साधलेला असतो आणि आता तमाशा होणार असतो कॉलेजमध्ये. बघू आता काय आणि कसा तमाशा होतो. हा भाग तर इथेच संपलाय, पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. लोटस आता कमळीला एकांतात गाठतो आणि म्हणतो तुझ्याशी बोलायचंय. ती म्हणते बोल की, काय विषय? अगं आपण आपल्या क्लासरूम मध्ये जाऊन बोलायचं का? म्हणून आता तिला क्लासरूम मध्ये आणलेलं असतं. क्लासरूम अशी छान सजवलेली असते आणि बोर्डवर लिहिलेलं असतं की तुझ्यावर आभाळा एवढं प्रेम आहे माझं. तो सगळा काही प्रकार बघते आणि कमळीचं डोकंच फिरतं. काय रे, हे धंदे करण्यासाठी कॉलेजमध्ये येतो की शिक्षण करण्यासाठी येतो? लाज वाटत नाही का रे असले काही उद्योग करतो? तू असा विचार कसा करू शकतो? काही डोकं चालतं का तुझं? तोपर्यंत अनिकाने प्रिन्सिपलला, ऋषीला, कॉलेजच्या मुलांना, सगळ्यांना घेऊन आलेली असते अनिका. आणि ते सगळे मात्र आता लोटसचा आणि कमळीचा हा तमाशा बघतात आणि गैरसमज करून घेतलेला असतो. प्रिन्सिपल म्हणतात कमळी हा काय प्रकार आहे? कमळी आता त्या लोटसकडे बघतच थांबलेली असते आणि ऋषी आता कमळीकडे बघत असतो. सगळ्यांना जबर असा धक्का बसलेला असतो. समोर जे बघताय ते सगळ्यांनी बघितलेलं असतं आणि जे चाललंय ते चुकीचं असतं. आता बघूया प्रिन्सिपल कमळीवर आरोप करणार का आणि कमळीने काहीच केलं नाही हे सिद्ध होणार का आणि ऋषीचा सुद्धा गैरसमज होणार का कमळीच्या बाबतीत? हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.